बाळा, किती काळ हा चिंतेचा भार खांद्यावर घेऊन असाच दिशाहीन फिरणार आहेस? आज जरा वेळ काढ, शांत बस आणि माझे हे शब्द तुझ्या काळजात कायमचे साठवून ठेव. ही वेळ निघून जाण्यापूर्वी तुला काहीतरी अतिशय महत्त्वाचे आणि गुपित सांगायला मी स्वतः आलो. तुझ्या आयुष्यात आता अशा काही चमत्कारिक गोष्टी घडणार आहेत ज्याचा तू कधी स्वप्नातही विचार केला नव्हतास. तू आजवर जे काही सोसलंय, जे अपमान गिळले आहे आणि ज्या संकटांशी तू रात्रंदिवस एकटा लढला आहेस, त्या प्रत्येक क्षणाचा आणि तुझ्या प्रत्येक अश्रूचा हिशोब माझ्याकडे आहे. तुला वाटतंय ना की या जगात तुला कोणीच समजून घेत नाही आणि तुला कोणीच साथ देत नाही. पण जरा डोळे मिटून मागे वळून बघ. जेव्हा तुझा श्वास गुदमरत होता तेव्हा तुला सावरणारा तो अदृश्य हात माझाच होता. आता तुझे रडण्याचे, धडपडण्याचे आणि अपयशाचे दिवस कायमचे संपले आहेत हे लक्षात ठेव. ज्या लोकांनी तुला आजवर कमी लेखलं आणि तुझी टिंगल केली, तेच लोक उद्या तुझं यश पाहून आश्चर्याने थक्क होणार आहेत. मी तुझ्यासाठी प्रगतीचे आणि सुखाचे असे नवे मार्ग उघडणार आहे, जिथे तुला केवळ मानसिक शांती आणि समाधानच मिळेल. फक्त एक काम कर, तुझे हे चंचल मन थोडे शांत ठेव आणि पूर्ण श्रद्धेने, निशंक मनाने माझ्याकडे बघ. तुझ्या नशिबाच्या जुन्या रेषा पुसून त्या तिथे नवीन सुवर्ण अक्षरे लिहिण्याची वेळ आता आली आहे. जे गेलं ते गेलं, ते कधीच परत येणार नाही. पण जे आता तुझ्या आयुष्यात येणार आहे ते इतकं सुंदर असेल की तू जुनं सर्व दुःख एका क्षणात विसरून जाशील. या जगाच्या अथांग गर्दीत स्वतःला कधीच पोरकं किंवा एकटं समजू नकोस, कारण मी तुझा सावलीसारखा सोबती आहे. जेव्हा जेव्हा तुला वाटेल की आता रस्ता संपलाय आणि पुढं सगळा अंधार आहे, तेव्हा फक्त माझे स्मरण कर. तुला प्रकाश आपोआप दिसेल. तुझ्या कष्टाचा आणि घामाचा प्रत्येक थेंब आता यशाच्या विशाल महासागरात रूपांतरित होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मी तुझ्यासाठी केवळ संधी निर्माण करणार नाही, तर त्या संधींचे सोन्यात रूपांतर करण्याची अफाट शक्तीही तुला बहाल करणार आहे. ज्या कठीण प्रश्नांची उत्तरं तुला आजवर अनेक वर्ष शोधूनही सापडली नाहीत, ती उत्तरं आता आपोआप तुझ्यासमोर प्रकट होतील. हा माझा तुला शब्द आहे आणि साक्षात ब्रह्मांडाचा स्वामी जेव्हा शब्द देतो तेव्हा तो कधीच रिकामा जात नाही. तुझ्या कर्माची फळं मिळण्याची वेळ आता परिपक्व झाली आहे, त्यामुळे आता शंका घेणं सोडून दे. आता उठ, तुझे ते थकलेले डोळे पुस आणि एक प्रसन्न स्मितहास्य तुझ्या चेहऱ्यावर आण. तुझ्या सुवर्ण काळाची आणि एका नव्या अध्यायाची सुरुवात आज याच क्षणापासून झाली आहे असं समज. मी तुझ्या श्वासात आहे, तुझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात आहे आणि तुझ्या प्रत्येक पावलावर मी बारीक लक्ष ठेवून आहे. तुझा कणा होऊन मी तुझ्या पाठीशी हिमालय बनून उभा आहे. मग तुला पडण्याची किंवा हरण्याची भीती कशाला? निश्चिंत हो, तुझे सर्व ओझे माझ्या चरणी अर्पण कर आणि तुझे भविष्य पूर्णपणे माझ्या हातात सोडून दे. जे काही घडेल ते तुझ्या कल्पनेपलीकडे भव्य, दिव्य आणि अतिशय उत्तमच असेल, यात शंका नसावी. तुझा हा प्रवास आता आनंदाचा होणार आहे, कारण तुझा हात आता माझ्या हातात आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.